हॅलो, मी प्राध्यापक पी डोडस, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, महात्मा फुले महाविद्यालय वरुड. आपण राज्यशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या संकल्पनांचा अभ्यास करत आहोत आणि या संकल्पनांचा अभ्यास करत असताना सर्वसाधारणपणे यामध्ये आतापर्यंत ज्या आपण संकल्पना पाहिलेल्या आहेत त्या संकल्पनेमधील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची संकल्पना म्हणजे संप्रदायवाद. आणि संप्रदायवादाची संकल्पना, संप्रदायवादाची संकल्पना ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची संकल्पना आहे. आपण गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की संप्रदायवाद म्हणजे काय, संप्रदायवाद कशाला म्हणतात, संप्रदायवादाचा अर्थ काय आहे, संप्रदायवादाच्या व्याख्या काय आहेत आणि संप्रदायवाद ही संकल्पना अलीकडच्या काळामध्ये कशी मोठ्या प्रमाणामध्ये फोफावत चाललेली आहे. आणि ही संप्रदायवादाची संकल्पना आणि भावना ही अधिकाधिक प्रमाणामध्ये फोफावत चालली असल्यामुळं संपूर्ण जगात व्यक्तिव्यक्तीमध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये आणि एकूणच सर्वच प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची कार्यपद्धती करत असल्याचं दिसतं. आणि यातूनच, संप्रदायवादातूनच या ठिकाणी व्यक्तिव्यक्तीमधली द्वेषाची आणि मत्सराची भावना अधिकाधिक प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला दिसते. आणि हा संप्रदायवाद म्हणजे काय, कशा प्रकारचा एक संप्रदाय, आपण ज्याला समूह म्हणतो, संप्रदाय, विशिष्ट संप्रदायाची लोक, म्हणजे आता जगामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहे, धर्म आहे, पंथ आहेत. अशा जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या अनेक जाती, धर्म, पंथ जे आहेत, शीख आहे, ईसाई आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहेत, अशा अनेक प्रकारच्या अस्तित्वात असणाऱ्या जाती आणि जातीमध्ये अस्तित्वात असणारा संप्रदाय म्हणजे द्वेष प्रवृत्तीचं कार्यक्षेत्र. देश एकमेकाबद्दल द्वेष प्रवृत्ती, संप्रदाय म्हणजे आमचा संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ आहे आणि दुसऱ्याचा संप्रदाय हा कनिष्ठ स्वरूपाचा आहे, अशा प्रकारची त्यांच्यामध्ये अस्तित्वात असणारी ही प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं का, मागे मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की संप्रदायवाद म्हणजे काय. अगदी थोडक्यात संप्रदायवादाच्या संदर्भात जर आपल्याला काय आहे संप्रदायवाद, कशाला म्हणतात, अगदी शॉर्टमध्ये, आता संप्रदायवादावर तर आपण खूप मोठ्या प्रमाणात पाहणार आहोत, पण संप्रदायवाद म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणतात. प्रत्येक व्यक्ती संप्रदायवादाच्या कशा कशा प्रकारच्या प्रकारातून, माध्यमातून या ठिकाणी कार्य केले जाते. आपण काय म्हटलं, संप्रदायवाद म्हणजे व्यक्तीच्या मनात आपल्या समुदायाबद्दल असणारी प्रखर निष्ठतेची भावना. म्हणजे जो व्यक्ती ज्या समुदायाचा असेल त्या समुदायाच्या बद्दल आपल्या मनात असणारी प्रखर निष्ठतेची भावना, प्रखर निष्ठाच नव्हे तर प्रखर निष्ठतेची भावना, असा संप्रदायवाद या शब्दाचा मूळ अर्थ आहे. काय आहे संप्रदायवादाचा मूळ अर्थ? काय आहे, व्यक्तीच्या मनात आपल्या समुदायाबद्दल असणारी प्रखर निष्ठतेची भावना, आपल्या समुदायाबद्दल असणारी प्रखर निष्ठतेची भावना म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपापल्या समुदायाबद्दल असणारी प्रखर निष्ठतेची भावना, याला संप्रदायवाद असं म्हटलं जाते, असा मूळ अर्थ त्याचा आहे. आता मग त्याच्यावर बाकीच्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात विभिन्न आहेत, पण या गोष्टी मूळ महत्वाची गोष्ट अशा प्रकारचा केवळ फक्त भारतात देशात आहे असं नाही.
आपल्याला असं म्हणता येणार नाही की भारतातच आहे. जगातल्या सर्वच देशांमध्ये संप्रदायवादाची भावना अस्तित्वात असल्याचं दिसतं. आणि संप्रदायवादाची ही संज्ञा धर्म, पंथ या एकाच घटकाच्या संदर्भात वापरली जाते. धर्म आणि पंथ काय? संप्रदायवादाची भावना धर्म आणि पंथ या एकाच समूह आणि गटांच्या माध्यमातून वापरली जाते. त्यामुळे या ठिकाणी या प्रतिस्पर्धी समुदायाबद्दल बाळगलेली तिरस्काराची भावना, शत्रुत्वाची भावना, म्हणजे आपापल्या इतर समुदायाबद्दल आपण काय म्हणतो, तिरस्काराची भावना, द्वेषाची भावना, मत्सराची भावना, या ठिकाणी अशा प्रकारच्या भावना व्यक्तीमध्ये निर्माण होतो. आणि संप्रदायवाद हा शब्दाचा या ठिकाणी पक्का व्यक्ती चिकटलेला आहे. ह्या घटकाशी संप्रदायवादाचा परिक्रिया चिकटलेली आहे. आता आपण संप्रदायवादाच्या बद्दल मागे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं आणि आज आपण या ठिकाणी संप्रदायवादाच्या संदर्भामध्ये अस्तित्वात असणाऱ्या भारतामधील संप्रदायवाद, आपण आता संपूर्ण संप्रदायवादाची संपूर्ण परिक्रिया ज्याप्रमाणे खूप काही छोटी नाही मोठी आहे, तर आपल्याला जो भाग बघायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी विशेषतः आपल्याला संप्रदायवादाच्या संदर्भामध्ये केवळ भारतामधल्या स्वरूपाच्या बाबतीत बघायचं आहे. कारण का हा एवढा मोठा व्यापक अशा स्वरूपाचा संकल्पना आहे की त्याचा अभ्यास करणं एवढ्या कमी वेळात अशक्य आहे. पण आपण आता ज्या देशामध्ये आपण राहतो, ज्या देशामध्ये अस्तित्वात असणारे जाती आहे, धर्म आहे, पंथ आहेत, या सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या संदर्भात भारतामध्ये अस्तित्वात असणारा संप्रदायवाद, या संप्रदायवाद निर्माण होण्याची काय कारण आहे? आपल्या इतर देशातल्या पाहायचं नाही, पण आपल्या भारतामध्ये अस्तित्वात असणारा संप्रदायवाद निर्माण होण्याची कारण काय आहे? काय आहे कारण? तर या संप्रदायवाद निर्माण होण्याची मुख्य कारण कोणती असेल? या मुख्य कारणांचा आपल्याला सर्वसाधारणपणे या ठिकाणी नीटपणे त्या कारणांचा शोध घेऊन ते कारण समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे सर्वसाधारणपणे ऐतिहासिक कारण. आता बघा की सर्व गोष्टीला मूळ कारणासाठी, कोणत्याही गोष्टीला पार्श्वभूमी असते. कोणतीही घटना, कोणतीही घडामोडी घडण्यात एकाएकी घडत नसते. ती घटना किंवा घडामोडी किंवा ती प्रक्रिया घडण्यासाठी सर्वसाधारणपणे त्याची पार्श्वभूमी असते. पार्श्वभूमी आपण त्याला म्हणतो सर्वसाधारणपणे ऐतिहासिक कारण. ऐतिहासिक ज्याप्रमाणे आपण म्हणतो, नेहमी इतिहासाच्या संदर्भात आपण बोलतो इतिहास, ऐतिहासिक पार्श्वभूमी, इतिहास पाहायचा आहे. लोक म्हणतात का इतिहासामध्ये काय पडलं आहे? इतिहास म्हणजे सर्वसाधारणपणे जुनी मडी उचलून काढणे म्हणजे इतिहास असं म्हटलं जाते. पण असं म्हणतात, पण ते काही योग्य नाही माझ्या मते तरी. पण इतिहास प्रत्येक गोष्टीला पार्श्वभूमी असते आणि पार्श्वभूमी असतेच म्हणजे काय असते? पार्श्वभूमीचा आता आपण पार्श्वभूमी त्याचा नवीन आपण जर बघितलं, त्याला पार्श्वभूमी हा शब्द वापरतो. त्याला दुसऱ्या शब्दात जर बोलायचं झालं तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला? त्याला म्हटलं जाते इतिहास. इतिहास असतो ऐतिहासिक पार्श्वभूमी. तशीच संप्रदायवादाला सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आणि ही पार्श्वभूमी सर्वसाधारणपणे अतिशय प्राचीन काळापासून आहे. आताची नाही, ती आजच निर्माण झाली आहे असं अजिबात नाही. तर ती त्याला प्राचीन काळापासून त्या ठिकाणी पार्श्वभूमी त्याला अस्तित्वात आहे. भारताचा जर विचार केला तर आपण पाहतो का प्राचीन काळापासून भारतावर सुद्धा अनेक प्रकारची आक्रमणे झालेली आहेत. अनेक प्रकारची आक्रमणे, जसं उदाहरण आपण द्यायचं झालं तर शक आहे, हुमायून आहे, मोगल आहे, पठाण आहेत इत्यादी
लोकांनी आपल्यावर आक्रमण केली आणि आक्रमणाच्या मार्गानं हे संपूर्ण झालं. प्राचीन काळातील या शक आणि ग्रीक इत्यादी आक्रमणापेक्षा मुस्लिम आक्रमण, शक आणि ग्रीक आक्रमणापेक्षा मुस्लिम आक्रमण ही जेव्हा झाली तेव्हापासूनच जास्त संघर्षाला सुरुवात झाली. म्हणजे संघर्षाला सुरुवात केव्हापासून झाली तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते मुसलमान आक्रमण झाले, मुस्लिम आक्रमण झाले तेव्हापासून या प्रकारच्या संघर्षाला सुरुवात झाली असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजेच थोडक्यात मुस्लिम आक्रमणानंतर मुस्लिम हे शासक बनले आणि शासक बनले त्यानंतर कट्टर मुस्लिमवादी, कट्टर मुस्लिम जे आहे त्या कट्टर मुस्लिमांनी राज्यकारभार करण्यासाठी फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा हा तर राजकारणातला महत्वाचा घटक असतो. फूट पाळायची आणि राज्य करायचं. आणि मुस्लिमांनी सुद्धा त्या कालखंडात फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचं धोरण अवलंबलं आणि ते धोरण अवलंबल्यामुळं त्या ठिकाणी तशा प्रकारच्या लोकांमध्ये द्वेषाची, मत्सराची भावना निर्माण झाली. आणि पुढे पुढे यातूनच आपण बघतो, आज जर आपण पाहिलं अगदी शॉर्टमध्ये त्याचं आपण विश्लेषण करता तर त्याचा आज अलीकडे आपण जर विचार केला तर काय झालं, भारत ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एकाच हिंदुस्थानची 3 देशांमध्ये निर्मिती झाली. म्हणजे अलीकडे आज पण जर बघितलं भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. स्वातंत्र्यापूर्वीचं हिंदुस्थान म्हणजे भारत, पाकिस्तान आणि आजचा भारत या मिळून आपण याला हिंदुस्थान म्हणत होतो. पण काय झालं, फोडा आणि राज्य करा या तत्वाचा अवलंब झाल्यानंतर त्या कालखंडापासून तर काय झालं का आज या ठिकाणी एकाच देशाचे 3 राज्यात रूपांतर झालं असल्याचं आपल्याला दिसते. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे 3 देश हे एकाच हिंदुस्थानच्या परिक्रियेतून निर्माण झालेले राज्य आहे असं म्हटलं जाते. हे पहिलं कारण झालं संप्रदायवादाचं. दुसरं महत्वाचं कारण आहे मानसशास्त्रीय कारण. मानसशास्त्र काय म्हणते, माणसाचं शास्त्र आहे आणि मानसशास्त्रीय अभ्यासानुसार माणसाच्या अभ्यासानुसार आपल्याला काय दिसून येते, कोणते बाबी दिसून येते. माणसाच्या प्रत्येक व्यक्तींच्या मनामध्ये त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास जर केला मानसशास्त्रीय अभ्यासकोनानुसार, दृष्टिकोनानुसार, तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते. काय दिसते मानसशास्त्रीय, तर या ठिकाणी बहुसंख्य आणि अल्पसंख्याक हे 2 समाज आहेत. बहुसंख्य आणि अल्पसंख्याक हे 2 आता समाज वेगळा आणि हे जे गट आहे याला आपण गट म्हणतो. बहुसंख्या आणि अल्पसंख्य. बहुसंख्या आणि अल्पसंख्यांमध्ये सर्व जाती, धर्म, पंथ एकत्रित येतात. असं स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये नसतं. बहुसंख्य, आता बहुसंख्य म्हटलं म्हणजे त्याच्यात सारेच आले. मुस्लिम आले, शीख आले, ख्रिश्चन आले, हिंदू आले, बौद्ध आले, हे सारेच आले. आणि अल्पसंख्याकांमध्ये सारेच आले. म्हणून ठोकळ मनानं जर या ठिकाणी मानसिकतेचा आपण अभ्यास करत आहोत, मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा अभ्यास करत आहोत, तर त्या ठिकाणी काय होते का सर्वसाधारणपणे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशा 2 प्रकारच्या समुदायाचा संघर्ष नेहमी सुरू असतो. आणि काय वाटते या दोन्ही संघर्षामध्ये काय असते, अल्पसंख्याकांना वाटते की बहुसंख्य आपल्यावर अन्याय करतात, बहुसंख्य अल्पसंख्याकावर आपली सत्ता गाजवतात आणि बहुसंख्य अल्पसंख्याकावर नेहमी अल्पसंख्याकांना त्यांच्या मनामध्ये भीती असते. अल्पसंख्याकांच्या मनात बहुसंख्यांच्या बद्दल भीती असते. का भीती कोणती असते, तर भीती ती असते का आपल्यावर बहुसंख्य आपल्यावर अन्याय करतात. ही भीती प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक या अल्पसंख्याकांच्या मनामध्ये निर्माण होतो
आणि आपलेसे शोषण करतात. भीती म्हणजे काय? शोषण करतात. बहुसंख्य अल्पसंख्याक लोकांचं शोषण करतात आणि विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात असं समजलं जाते. शोषण करतात. बहुसंख्य लोक अल्पसंख्याक लोकांचं शोषण करतात आणि बहुसंख्य लोक अल्पसंख्याक लोकांचं शोषण करत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या महत्वपूर्ण दृष्टिकोनातून या ठिकाणी विकासामध्ये अडथळे निर्माण होते आणि ते विकासामध्ये निर्माण होत असल्यामुळं या ठिकाणी बहुसंख्य लोक, राजकारणी लोक या ठिकाणी आपली त्यामधून पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांमध्ये अशा प्रकारची नेहमी कार्यप्रणाली असते आणि ते सर्व लोकांना, राजकारणी लोक ह्या सर्व गोष्टीशी चिकटून असतात आणि त्या माणसाच्या मानसिकतेचा फायदा घेऊन ते या ठिकाणी राजकारण करून समाजामध्ये या ठिकाणी तशा प्रकारची तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपली सत्ता संघर्षामध्ये आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. हे दुसरं महत्वाचं. तिसरं महत्वाचं काय कारण आहे? तिसरं महत्वाचं, अत्यंत महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे भौगोलिक कारण. आता भौगोलिक कारण काय? सांप्रदायिकतेमध्ये भौगोलिक कारणाचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल? काय म्हटलं मी? संप्रदाय या घटकांमध्ये भौगोलिक घटकाचा काय संबंध? पण भौगोलिक घटकाचा संबंध प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. आता भौगोलिक घटक म्हणजे काय? कशाला म्हणतात भौगोलिक? म्हणजे ज्या एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर आपण वास्तव्य करतो, भूप्रदेशावर, एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावर ज्या समाजाचे, ज्या घटकांचे लोक राहतात त्या भूप्रदेशाबद्दल त्या लोकांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण होते आणि तो प्रदेश सोडून जाणं त्यांना योग्य वाटत नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून राहायला जाणं त्यांना योग्य वाटत नाही. आपण हे पहा, प्रत्येक माणसाला आपापल्या ज्या भूप्रदेशावर तो राहतो त्या भूप्रदेशाबद्दल त्यांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण असते, प्रेमाची भावना निर्माण असते. आपुलकी आणि प्रेम या भावनेतून त्या ठिकाणी त्यांची प्रक्रिया निर्माण होत असते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारची प्रक्रिया असते. भौगोलिक म्हणजे त्याचं गाव, गावामधील काही भाग केंद्रित झालेल्या, म्हणजे आपलं गाव जसं, आता प्रत्येक माणसाला आपल्या गावाबद्दल प्रेम आहे. त्याचं गाव किती खेळ असो आणि किती शहर असो, एखाद्या 100 लोकसंख्या अस्तित्वात असणाऱ्या गावातल्या व्यक्तीला मोठ्या मुंबई सारख्या ठिकाणी आपण नेऊन ठेवलं तर त्याला मुंबईत करमणार नाही. त्याला त्या 100 वस्ती असणाऱ्या गावाचीच ओढ लागेल. म्हणजे त्याला ते मुंबई किंवा वॉशिंग्टन किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी कुठेही नेऊन ठेवलं तरी त्याला तिथं करमणार नाही. त्याला आपल्या गावात अस्तित्वात असणाऱ्या 100 ते 200 लोकांमध्येच करमते, त्या गावात करमते. त्या गावाबद्दल त्याला ओढ असते, आस असते आणि त्या गावाबद्दल त्याला दुसऱ्यानं काही म्हटलं तर त्याला योग्य वाटत नाही. आपण असं बघतो जगामध्ये, आपल्याच भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये पाहतो का जे लोक दुसऱ्या देशात नोकरीनिमित्त गेले असेल, पिढ्यानपिढ्या गेले असेल, पण ते आपल्या अस्तित्वात असणाऱ्या आपल्या जुन्या आईवडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या गावाच्या संदर्भात त्यांनी त्या गावाला फार मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्याचं आणि आपल्या गावाबद्दल ओढ अस्तित्वात असण्याचं त्यांनी अनेक उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होते. म्हणून या ठिकाणी म्हटलं जाते का भौगोलिक घटक म्हणजेच एका ठिकाणी वास्तव्यामुळे त्याच्या एकीकडे या आपल्या गावाबद्दल, आपल्या कार्याबद्दल, आपल्या घटकाबद्दल, आपल्या भूमीबद्दल त्यांना स्वाभिमान वाटतो आणि अहंकार सुद्धा वाटतो, अहंभाव वाटतो. त्याच्यामध्ये अहंभाव निर्माण होतो. आपल्या गावाबद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अहंभाव निर्माण होतो आणि दुसऱ्या धार्मीय समूहाबद्दल धृणतेची भावना निर्माण होते. आपल्या गावाबद्दल, आपल्या गावातल्या लोकांबद्दल आणि दुसऱ्या समूहाबद्दल त्याचा द्वेष निर्माण होते.
घृणतेची भावना निर्माण होते, घृणतेची भावना निर्माण होते. आणि ती घृणतेची भावना व्यक्तीमध्ये निर्माण झाली, तिरस्काराची भावना व्यक्तीमध्ये निर्माण होते. म्हणजेच धार्मिक आणि भौगोलिक संकुचिततेचे रूप या ठिकाणी आपल्याला या धार्मिक संप्रदायवाद निर्माण होण्याचे दिसतं. आता या ठिकाणी आपल्याला चौथा महत्वाचा घटक धार्मिक संघटना. धार्मिक संघटन आपण पाहतो का आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या धार्मिक स्वरूपाच्या संघटना निर्माण झालेल्या आहेत. आधुनिक काळात, आजच्या काळामध्ये काय आहे का दळणवळणाची साधनं अतिशय जलद गतीचं आणि अतिशय प्रभावशाली अशा स्वरूपाची झाली. दळणवळण साधनं, वृत्तपत्र, मासिक आणि यांचा फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मासिक, दूरचित्रवाणी, टीव्ही, न्यूज चॅनल. अलीकडे बघतो आपण का टीव्हीवर कितीतरी न्यूज चॅनल आहेत. 24 तास न्यूज देण्याचं काम करत असतात. वृत्तपत्र, अनेक वृत्तपत्र आहेत. तालुक्यात त्या गावापुरतं मर्यादित वृत्तपत्र आहेत. जिल्हा वृत्तपत्र आहेत, राज्य वृत्तपत्र आहेत, अशा अनेक वृत्तपत्र आहेत. आणि नॅशनल इंटरनॅशनल स्वरूपाचे वृत्तपत्र आहेत. नॅशनल इंटरनॅशनल स्वरूपाच्या अस्तित्वात असणाऱ्या न्यूज सुद्धा स्थानिक पातळीवर अस्तित्वात असणाऱ्या या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असल्याचं आपल्याला दिसतं. अनेक प्रकारचे न्यूज चॅनल्स आहेत आणि या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून अनेक धार्मिक संघटन आपापल्या धार्मिक संघटन अस्तित्वात असणाऱ्या समूहातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि धार्मिक समूहामध्ये या ठिकाणी तशा प्रकारची कार्यप्रणाली धार्मिक समूहांना ही शक्य झाली. धार्मिक संघटना एकीकडे आपल्या समुदायांच्या काही गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात, तर मानसिक सुरक्षितता मिळवून देण्याचे कार्य सुद्धा, मानसिक सुरक्षितता मिळवून देण्याचे सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करत असतात. आणि या ठिकाणी तर दुसरीकडे त्या ठिकाणी अन्य धर्मीयांबद्दल धृणतेची काय होते, आपल्या धर्माच्या लोकांना सुरक्षितता मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांमध्ये दुसरीकडे जर पाहिलं तर दुसऱ्या धर्माच्या लोकांमध्ये धृणतेची भावना, तिरस्काराची भावना या ठिकाणी आणि एकमेका समूहाबद्दल भडकविण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत असतात. आणि त्या माध्यमातून सर्वसाधारणपणे या धार्मिक संघटनांमध्ये फूट पडते आणि त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये धर्मसंप्रदाय वाढण्याची चिन्ह या ठिकाणी आपण पाहत असतो. थोडस. आणि त्यानंतर या ठिकाणी सांस्कृतिक, भारतीय भूमीत उदयास आलेले धर्म आणि भारताबाहेर उदयास आलेले धर्म असे दोन प्रकार या ठिकाणी पाडण्यात आल्या. दोन गटातील समूहामध्ये सांस्कृतिक भिन्नता, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यात वेशभूषा, प्रार्थना, उपासना आदी बद्दल बरीच विभिन्नता दिसून येते. प्रत्येक धर्मामध्ये विवाह पद्धती वेगवेगळ्या आहेत, घटस्फोटाच्या पद्धती वेगळ्या आहेत, दत्तक वारसाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि त्या निरनिराळ्या प्रकारच्या संस्कृतीचा या ठिकाणी संप्रदायवादामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका निभवत असल्याचं आपल्याला दिसते. त्यानंतर या ठिकाणी 6वा घटक आहे राजकीय स्वार्थ. राजकीय स्वार्थ या ठिकाणी आपण पाहतो. राजकारण हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. राजकारणाच्या माध्यमातून सत्ता संपादन करण्याचं एक साधन आहे आणि असं सत्ता संपादन करण्याचा व्होट बँक, ज्याला आपण म्हणतो व्होट बँक, आणि ही व्होट बँक राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात असते. निवडणुका जिंकणे हे फार महत्वाचं असते आणि निवडणुका जिंकण्याचा स्वार्थ साध्य करण्यासाठी त्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य केलं जातं आणि सत्ता टिकवण्यासाठी धार्मिक पाठिंबता, धार्मिक स्वरूपाचं खुश करण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय स्वार्थ हा साध्य करण्यासाठी धर्माचा आधार या ठिकाणी घेतला जातो. तशा प्रकारच्या माध्यमातून धार्मिक असहिष्णुतेची भावना निर्माण केल्या जाते. आणि
सातवा आणि शेवटचा घटक आहे असामाजिक तत्वांचा स्वार्थ. असामाजिक तत्व. आता असामाजिक दोन व्यक्ती दोन भिन्न धार्मिक किंवा पंथामध्ये या ठिकाणी समूहाचा संघर्ष भडकविण्याचं कार्य केले जाते आणि या भडकविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून बऱ्याच प्रमाणात शस्त्रास्त्र विक्री, महिलांवरील अत्याचार, अन्याय, बलात्कार आदी गोष्टी या ठिकाणी केल्या जातं आणि सामाजिक असंघटनात्मक तत्वांचा आपल्या स्वार्थासाठी नेहमी प्रयत्न केला जातो. असामाजिक तत्व आपल्या संकुचित स्वार्थाच्या प्रवृत्तीच्या परिपूर्ततेसाठी या ठिकाणी नेहमी संप्रदायवाद वाढविण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. अशा प्रकारच्या या सांप्रदायिक कार्यपद्धती, सांप्रदायिक वाद निर्माण होण्याची जी कारणं आहेत ती कोणकोणती आहेत, तर ती आपण सर्वसाधारणपणे 7 प्रकारची कारणं बघितली आणि त्या संप्रदायवाद निर्माण होण्याची ही 7 कारणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एवढ्याच्या महत्त्वपूर्ण भागाचं विश्लेषण पाहू, बाकी नंतर.